आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये या विद्याधरच्या पापाचा घडा पुरेपूरच भरणार आहे, कारण आता शिल्पाताई विद्याधरला सोडून घरी आणणार आहेत. आता घरी आलेल्या विद्याधरने पुन्हा एकदा आनंदीवर झडप टाकलेली आहे आणि आता युगंधरच्या समोरच हा विद्याधर आनंदीची छेड काढताना सापडलेला आहे. आता घरच्या सगळ्यांनाच या विद्याधरचा खरा चेहरा कळालेला आहे. आता या विद्याधरला नेमकी युगंधर काय शिक्षा देणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. आता प्रेक्षकांनो, इकडे आजच्या भागामध्ये दाखवलं आहे, आता इकडे युगंधर त्याच्या रूम मधून हांतरून पांघरून घेऊन येऊन हॉलमध्ये झोपलेला असतो, कारण आता त्याच्या रूम मधील एसी खराब झालेला असतो. इकडे आता सुनीता आणि आनंदी किचन मधून बाहेर येत असतात. तेवढ्यातच सुनीताला युगंधर मालक साहेब सोप्यावर झोपले आहेत हे दिसतं. आता त्यावेळेला आनंदी सुनीताताईंना विचारत असते, सुनीताताई काय झालं, का थांबलात तुम्ही? त्यावेळेला सुनीता म्हणत असते, युगंधर मालक साहेब आज हॉलमध्ये येऊन झोपले आहेत, कारण त्यांच्या रूम मधील एसी खराब झाला आहे. त्यावेळेला आता आनंदीला युगंधर मालक साहेबांच्या समोरच झोपायचं असतं, म्हणून ती आता सुनीताला सांगत असते. आता आनंदी सुनीताला म्हणत असते, मालक साहेब कुठे झोपले आहेत? त्यावेळेला सुनीताताई म्हणतात, हे काय इथेच दिवाणवर झोपले आहेत. आता आनंदी सुनीताताईंना तेथेच युगंधर जिथे झोपलेला असतो तिथेच खाली हांतरून घालून द्यायला सांगते. आता सुनीताताई सुद्धा आनंदीला पटकन हांतरून तेथे घालून देतात आणि झोपायला जागा दाखवतात. त्यावेळेला आनंदी आता तिथेच खाली झोपते आणि स्वतःच्या मनात विचार करत असते, मालक साहेब इथे झोपले आहेत, त्यांना रात्रीची कशाची गरज पडली तर मी इथेच आहे त्यांना मदत करण्यासाठी. आता आनंदीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असतं. आता युगंधर तिथे सोप्यावर झोपलेला असतो आणि तिथे खाली आनंदी झोपलेली असते. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी युगंधर आणि आनंदीची गाढ झोप लागलेली असते. तेवढ्यात शिल्पाताई हॉलमध्ये आलेल्या असतात. आता त्या हळूवार पुढे येतात तर ती पाहते तर काय, युगंधर सोप्यावर झोपलेला असतो आणि तिथेच खाली आनंदी झोपलेली असते. आता या शिल्पाताईंचा राग त्यांना अनावर होतो आणि त्या पटकन आनंदीकडे जातात आणि काठीने आनंदीला डिवचतात, पण आनंदीला जागत येत नाही. आता शिल्पाताई पटकन आनंदीचे कान खेचायला जोराने सुरू करतात. त्यानंतर आता आनंदी ऐग करून जोराने ओरडतच उठते. आता आनंदी ओरडत आहे पाहून शिल्पाताई आनंदीच्या तोंडाला कचकन दाबून धरतात आणि तिला खेचतच किचनमध्ये घेऊन येतात. आता इथे युगंधरला मात्र जाग आलेली नसते. आता इकडे आनंदी किचनमध्ये आल्यानंतर शिल्पाताई तिला खूपच ओरडत असतात. तिला म्हणत असतात, तुला काय सांगितलंय ग? पहिल्या दिवशीपासून तुला सांगितलं होतं मी की युगंधरच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, त्याच्यासमोर जायचं सुद्धा नाही, आणि सगळी लाज काही तू चादरीत गुंडळून टाकलीस का ग? डायरेक्ट तू त्याच्यासमोर झोपलीसच की बिछाना टाकून. आता आनंदी शिल्पाताईंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण शिल्पाताई तिला खूपच ओरडतात. म्हणतात, तू एक अक्षर सुद्धा माझ्यासमोर बोलू नकोस. तुझं थोबाड जरी बघितलं ना तरी माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. तू अजिबात एक अक्षर सुद्धा बोलायचं नाहीस आणि या जागेला गप घरच उभारायचं, अजिबात हालायचं नाही, सांगून ठेवते तुला. अशी धमकी देऊन शिल्पाताई किचन मधून बाहेर पडत असतात. तेवढ्यातच लगबगीने शिर्के घरी आलेले असतात. आता शिर्केंची घाई बघून शिल्पाताई म्हणत असतात, ओ शिर्के, काय घाई, एवढ्या लवकर सकाळी घरी आला आहात? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हो ताई साहेब, तर काम देखील तसंच महत्त्वाचं आहे. आता शिल्पाताई म्हणत असतात की एवढं काही महत्त्वाचं काम आहे? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, आज महत्त्वाची मीटिंग्स आहेत, तेच मालक साहेबांना सांगायचं होतं. आता शिल्पाताई म्हणतात, जावा, अजून झोपले आहेत, उठवा त्यांना. त्यावेळेला आता शिर्के पटकन मालक साहेबांकडे येतात आणि मालक साहेब असे हाक मारायला सुरू करतात. मालक साहेब काही उठतच नाहीत. म्हटल्यानंतर शिर्के पुन्हा मालक साहेबांच्या पायाला हात लावून डिवचतात. त्यानंतर युगंधर पटकन उठून बसतो आणि एवढा वेळ मला झोप लागली का? शिर्के तुम्ही इथे? त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब एवढा पण उशीर झाला नाही. आता शिर्के एवढ्या सकाळी घरी आलेत म्हटल्यानंतर युगंधर विचारतो, शिर्के काय झालं, काय महत्वाचं काम आहे? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब, जी पॅरिसची माणसं 4 दिवसांनी येणार होती ती उद्याच येणार आहेत आणि आपल्याला सगळी तयारी करावी लागेल. त्यावेळेला आता युगंधर पटकन उठूनच बसतो आणि म्हणतो, ती अशी कशी एवढ्या लवकर या लागलीत बरं? आता एवढी सगळी त्यांची तयारी, त्यांची व्यवस्था एवढ्या कमी वेळेत कशी करायची बरं आपण? आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, मी सगळी तयारी करतो. आता युगंधर म्हणत असतो, शिर्के, त्या पॅरिसच्या लोकांना मला अशी काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे की ती कायमस्वरूपी त्यांच्या लक्षातच राहिली पाहिजे. मला त्यांना एक सुबक अशी मूर्ती द्यायची आहे, ज्या मूर्तीच्या चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, गळ्यात कोल्हापुरी साज असला पाहिजे, अंगावर छानशी साडी, अशी मूर्ती त्यांना मला द्यायची आहे, जणू की ती महाराष्ट्राची कर्तृत्ववान स्त्री दिसली पाहिजे. आता शिर्के म्हणत असतात, हो मालक साहेब, आपण तशी मूर्तीची ऑर्डर सुद्धा दिली आहे.
आहे. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो पण आपण त्या मूर्तिकाराला एकदा भेटून येऊया आणि त्या मूर्तीमध्ये काय बदल करावे लागतात का ते पाहून सुद्धा येऊया असं म्हटल्यानंतर आता शिर्के बर मालक साहेब म्हणतात आणि तेथून निघून जातात. आता युगंधर त्याच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जात असतो तेवढ्यातच शिल्पाताई समोर येतात. आता इकडे शिल्पाताईंना युगंधर म्हणत असतो अगं ताई तू आधीच बरं झालं, तुला सांगायचं असं होतं की पॅरिसचे जे क्लायंट्स येणार आहेत ते उद्याच आपल्या घरी येणार आहेत, त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था बघ आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार झाला पाहिजे. त्यावेळेला शिल्पाताई युगंधरला म्हणत असतात अरे निंबाळकरांच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि त्यांची व्यवस्था होणार नाही असं होणारच नाही, त्यांची व्यवस्था आपल्या पद्धतीनेच होणार. आता युगंधर बरं म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता ही शिल्पा स्वतःच्या मनात विचार करत की उद्या पॅरिसचे क्लायंट्स येणार आहेत आणि त्यांच्यासमोर या भिकारड्या मुलगीला मी येऊच देणार नाही, तिची काहीतरी व्यवस्था मला करायलाच हवी, माझ्या भावाचं कष्ट मी असं पाण्यात तिच्यामुळे जाऊच देणार नाही. आता इकडे शिल्पाताई विद्याधरला भेटण्यासाठी तुरुंगात आलेले असतात. आता या विद्याधरची म्हणजे आगभाग झालेली असते. आता हा एवढा चिडलेला असतो की त्यालाच कळत नसतं रागाच्या भरात मी काय करू आणि काय नको. आता शिल्पाताई विद्याधरला म्हणत असतात की विद्याधर तुझा थोडा राग शांत कर. त्याला आता विद्याधर चिडून ओरडूनच म्हणत असतो अगं ताई मी कसा शांत होऊ सांग ना, त्या आंधळ्या मुलीच्या पायी दादाने मला असं काळ्या कोठरीत टाकलं आहे, मी कसा शांत होऊ सांग की. आता विद्याधर असं ओरडत असतो म्हणून शिल्पाताई त्याला म्हणत असतात गप्प बस, असा ओरडू नको, सगळे पोलीस आपल्याकडेच पाहत आहेत. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो ती दीड दिंबडीची मुलगी निंबाळकराच्या घराची मालकीन होऊन बसली आहे आणि हेच मला पाहत नाही. आता तू काहीतरी कर आणि मला इथून बाहेर काढ. त्यावेळेला शिल्पाताई विद्याधरला आधार देत म्हणत असतात मी आकाश पाताळ एक करीन आणि तुला इथून मी बाहेर काढूनच गप्प बसेन. आता शिल्पाताई विद्याधरला ओरडत असतात की पोलीस सगळे बघत आहेत, तू उगीच ओरडू नकोस. आता विद्याधर म्हणत असतो अगं ताई कसा शांत बसू, त्या दादाने अशा काही अटी घालून ठेवल्या आहेत की तू मला बाहेर काढूच शकत नाहीस. त्यावेळेला शिल्पाताई म्हणतात कोणत्या अटी घातल्या आहेत. त्यावेळेला विद्याधर युगंधरने घातलेल्या सगळ्या अटी शिल्पाला सांगत असतो. आता शिल्पा म्हणत असते तू काळजी करू नकोस, मी युगंधरशी बोलून घेईन. आता शिल्पाताई तेथीलच एका हवालदाराला चांगल्या ओरडूनच म्हणत असतात ओ हवालदार मी माझ्या भावाला लवकरच इथून सोडवून घेऊन जाणार आहे, तोपर्यंत याची काळजी घ्या, त्याला काहीही कमी पडता कामा नये. विद्याधर तू अजिबात काळजी करू नकोस, ही तुझी बहीण, ही तुझी ताई तुला इथून लवकरच बाहेर काढणार आहे. आता असं म्हणून शिल्पाताई तेथून निघून जाते. आता विद्याधर पाठीमागे खोटं नाटक करत रडत असतो, ते डोळ्यातील पाणी तोंड मुरडतच पुसत असतो. आता इकडे आनंदी फ्रेश होऊन आलेली असते आणि तिच्या अन्नपूर्णा देवीच्या पाया पडते आणि इकडे सुनीताताईंना म्हणत असते चला सुनीताताई आता मी फ्रेश होऊन आली आहे, आपल्या कामाला सुरुवात करूया, कढई कुठे आहे सांगा बरं. आता सुनीताताई म्हणत असतात ही काही इकडे पाठीमागे आहे. आता सुनीताताई आनंदीला म्हणत असतात आनंदीताई मला काही तुमचं कळतच नाही बघा, आत्ता तर शिल्पाताई तुम्हाला एवढं ओरडून गेल्या, एवढ्या तर तुम्हाला ओरडल्या की माझं तर अंगच थरथर कापायला लागलं होतं, पण तुम्ही एवढ्या प्रसन्न कशा काय राहता बरं, त्यांचं एवढं ऐकून कशा काय घेता. आता आनंदी सुनीताताईंना सांगत असते माझ्या आबांनी मला सांगितलं आहे की जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं सगळं सोडून द्यायचं. शिल्पाताई या घरच्या मोठ्या आहेत, त्या या घराचं वाईट थोडीच बघणार आहेत का, कधीच नाही. त्या जे काही करतील ते चांगल्यासाठीच करतील आणि त्या मला ओरडत असल्या म्हणून त्या वाईट बनू शकत नाहीत ना, म्हणून त्यांचं ओरडणं सोडून द्यायचं. आता सुनीताताई हसतच म्हणत असतात आनंदीताई तुमचे विचार किती मोठे आहेत हो. आता आनंदी म्हणत असते सुनीताताई मला पण कालपासून खूपच छान वाटत आहे, मला आनंद होत आहे. सुनीताताई म्हणतात का हो कशामुळे होत आहे असं. त्यावेळेला आनंदी म्हणत असते काल विद्याधरपासून मालक साहेबांनी मला वाचवलं आणि माझे मालक साहेब माझ्यासाठी एवढं करतात, मला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचंच आहे. आता आनंदी खूपच आनंदाने म्हणत असते सुनीताताई आज त्यांच्या आवडीचा बेत आपण करूया का. त्यावेळेला सुनीताताई म्हणतात हो करूया की. त्यावेळेला आनंदी म्हणते तुमच्या इकडे सगळं जेवण तिखट चालत नाही ना, मग आता त्यांच्या आवडीचंच मी सगळं करणार, वांग्याची भाजी, आज आपण वांग्याची भाजी बनवूया. सुनीताताई तुमच्या इकडची पद्धत जेवणाची मला शिकवाल का. त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात हो शिकवेन की. आता इकडे ही शिल्पा चांगलीच चिडलेली असते कारण तिला विद्याधरला सोडवायचं असतं. आता शिल्पाताई एका ॲडव्होकेटला फोन लावतात आणि त्यांना सांगत असतात की काहीही झालं तरी मला विद्याधरला लवकरात लवकर तुरुंगातून सोडवायचं आहे. युगंधरने अगदी कोणत्याही अटी घातल्या असल्या तरी सुद्धा मला त्याला बेलवर सोडवायचं आहे आणि तुम्ही त्यासाठी लागणारी कायदे
कायदेशीर सगळी कागदपत्रे तयार ठेवा, मी तुमच्या ऑफिसला आत्ता येत आहे. आणि आता शिल्पाताई त्या वकिलाला सांगत असतात की या केसच्या प्रकरणात पळवाटा सुद्धा शोधून ठेवा. आता इकडे युगंधर त्या मूर्तिकाराकडे आलेला असतो आणि मूर्ती पाहूनच खूपच खुश झालेला असतो. आता त्या मूर्तिकाराला युगंधर म्हणत असतो, मूर्ती तर एक नंबरच बनली आहे, पण त्या मूर्तीमध्ये आणखीन काही बदल केले तर मूर्ती आणखीन सुबक बनेल. त्यावेळेला तो कलाकार म्हणत असतो, मालक साहेब तुम्ही सांगा त्यामध्ये काय बदल करावे लागतील, तुम्हाला तर चित्राचं आणि पेन्सिलीचं खूपच ज्ञान आहे असं मला माहीत आहे. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, ज्ञान वगैरे काही नाही हो, मला आता एक पेन्सिल आणि कागद तुम्ही द्याल का. त्यावेळेला पटकन तो कलाकार जातो आणि पेन्सिल आणि कागद युगंधरला आणून देतो. आता ते युगंधर त्या कागदावर छानशी मूर्ती काढायला सुरू करतो. आता इकडे तो कलाकार आणि शिर्के त्या चित्राकडे पाहतच राहतात. एवढं सुंदर चित्र युगंधर त्या कागदावर काढतो. आता तो कागद देतच मूर्तिकारला युगंधर म्हणत असतो, मूर्ती एकदम शांत कलरमध्ये बनली पाहिजे, म्हणजे त्या मूर्तीला पांढराच कलर द्या, खूप छान उठून दिसेल. आता तो कलाकार म्हणतो, हो ठीक आहे. आता तो मूर्तिकार त्या मूर्तीचं चित्र पाहून युगंधरला म्हणत असतो, मालक साहेब तुमचा मात्र चित्र काढण्यामध्ये हात कोणीच धरणार नाही बघा. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, काय करणार, एवढ्या वर्षाची सवय जी आहे. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, पण ही मूर्ती उद्याच्या उद्या तयार झाली पाहिजे. त्यावेळेला तो मूर्तिकार म्हणत असतो, हो हो ठीक आहे, मी उद्याच्या उद्या ही मूर्ती तयार करतो. आता इकडे शिर्के त्या मूर्तिकारला ॲडव्हान्स देतात आणि शिर्के आणि युगंधर तेथून निघतात. इकडे आता शिल्पा ॲडव्होकेटच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या असतात आणि त्या ॲडव्होकेटला चांगलंच झापत असतात. त्या म्हणत असतात, काय झालंय का, कधी बेल मिळणार आहे माझ्या भावाला, असा माझा भाऊ किती दिवस तुरुंगामध्ये सडत पडणार आहे, काय झालंय नक्की सांगा मला. त्यावेळेला तो वकील म्हणत असतो की तुमच्या युगंधर भावाने अशा काही अटी घातल्या आहेत की त्या अटी मान्य करणं म्हणजे कठीणच आहे आणि त्या अटींमुळेच विद्याधर सरांना बेल मिळत नाहीये. आता शिल्पा त्या वकिलाला म्हणत असते, नेमकं त्या अटींमध्ये काय लिहिलं आहे मला तरी सांगा पटकन, काय लिहिले त्या अटींमध्ये. त्यावेळेला वकील काय करतात, ती अटींची फाईल घेतात आणि शिल्पाकडे देतात. हे बघा तुम्हीच बघा काय लिहिलं आहे त्या अटींमध्ये. आता शिल्पा त्या अटींची फाईल घेते आणि वाचायला सुरू करते. आता ते अटी वाचल्यानंतर त्या अटींमध्ये असं असतं की आनंदीने तिची तक्रार मागे घेतल्याशिवाय बेल मिळणार नाही. त्यावेळेला तर शिल्पा म्हणत असते, त्या आनंदीची सहीच घ्यावी लागेल ना या कागदांवर. त्यावेळेला वकील म्हणतात, हो त्यांची सही असणं गरजेचं आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, कायद्याचे हात किती जरी लांबडे असले तरी कायद्याची गळचेप करून माझं काम कसं करून घ्यायचं ते मला बरोबर माहीत आहे. तुम्ही फक्त कागदपत्र तयार ठेवा, त्या सर्टिफिकेटवरून सही कशी आणायची ते माझं मी बघते. आता इकडे शिल्पा रागारागामध्येच घरी आलेली असते आणि पाहते तर काय, आनंदी किचनमध्ये मालक साहेबांसाठी वांग्याची भाजी बनवत असते. आता आनंदी भाजीचा वास घेतच म्हणत असते, भाजी खूपच छान शिजली आहे आणि ती मालक साहेबांना आवडेल सुद्धा. आता ही शिल्पा रागारागानेच आनंदीजवळ येते आणि म्हणत असते, अरे वा काय चाललंय, आज काय मालक साहेबांसाठी भाजी बनत आहे का. आता इकडे शिल्पा आनंदीला म्हणत असते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते, बोला ना काय बोलायचं आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणते, मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे. त्यावेळेला सुनीताताई आणि तिथे एक दुसरी नोकर असते, त्या पटकन बाहेर जातात. आता आनंदीला शिल्पाताई म्हणत असतात, हे घे पटकन सही कर या कागदांवर. त्यावेळेला आनंदी म्हणते, काय सही कशाबद्दल. आता इथे आनंदी विचारत असते, हे कसले पेपर आहेत आणि माझी का सही हवी आहे याच्यावर. त्यावेळेला शिल्पाताई म्हणतात, तुला काय करायचंय ग, हे तुझ्या फायद्याचंच आहे, तू याच्यावर सही कर पहिल्यांदा. असं म्हणून आनंदीच्या हातामध्ये पेन देतात आणि जबरदस्ती तिची सही घ्यायला सुरू करतात. त्यावेळेला आनंदी हातातला पेनच सोडते आणि म्हणत असते, हे पेपर कसले आहेत मला कळाल्याशिवाय मी सही करणार नाही. जरी मी आंधळी असले, मला दिसत नसलं तरी माझं शिक्षण झालं आहे, त्यामुळे मला कळालं पाहिजे की याच्यावर काय लिहिलं आहे. आता आनंदी रागाने पेन सोडते खाली. हे पाहून शिल्पा म्हणत असते, मी तुझा हात सोडत नाही म्हणून तू पेनच सोडलास का, एवढी हुशार झालीस का तू. त्यावेळेला आनंदी म्हणते, हो मला कळालंच पाहिजे यामध्ये काय आहे ते. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, विद्याधरला बेल मिळण्यासाठी तुझी परवानगी हवी आहे आणि त्यासाठी तुझ्या सहीची गरज हवी आहे. आता प्रेक्षकांनो, आनंदी त्या कागदांवर सही करते की नाही तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता पुढील भागामध्ये हा विद्याधर घरी आलेला असतो आणि पुन्हा एकदा आनंदीच्या समोर उभा राहिलेला आहे आणि तो पुन्हा आनंदीची छेड काढत असतो. आता आनंदी जोराने ओरडते आणि विद्याधर तिचं तोंड दाबून धरतो.
भरतो त्यावेळेला आनंदी त्याच्या पायावर कचकन पाय देते. आता विद्याधर जोराने ओरडतो. आता या दोघांचा आवाज ऐकून घरचे सगळे हॉलमध्ये जमा होतात. आता आनंदी सैरवैर पुन्हा एकदा घरातून धावू लागलेली असते. आता धावत असतानाच ती जाऊन युगंधर मालक साहेबांना धडकते. त्यावेळेला युगंधर मालक साहेब आनंदीला जवळ घेतच जोराने विद्याधर असं ओरडतात. आता पुढील भागांमध्ये आपल्याला या विद्याधरचा नेमका कसा न्याय होणार आहे तेच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.